इलेक्ट्रिक करंटमध्ये अर्थिंग जर नीट नसेल तर त्याचा शॉक बसण्याची शक्यता असते. आपण सध्या जी वावरतोय ना, हे विदाऊट अर्थिंगच सगळीकडे फिरतोय, पायात चप्पल घालून, अर्थिंगच नाहीये. नमस्कार. मस्त हिरवं निसर्ग, खाली हिरवं, वर हिरवं, मध्ये हिरवं, चालताना हिरवं, अशा हिरवळीतनं चालणं आणि ते अनवाणी चालणं खूप आनंददायक आणि आल्हाददायक असतं. जी आपण हिरवळ खाली लावलेली आहे, या हिरवळीवर चालल्यामुळे पायाला एक विशिष्ट स्पर्श होत असतो, त्या हिरवेपणाचा, त्या मऊपणाचा आणि त्यामध्ये असलेल्या दवाचा. जेव्हा एखाद्या हिरवळीवर आपण चालतो तेव्हा त्याचा जो स्पर्श असतो, पायाच्या ज्या नसा असतात त्यांना तो स्पर्श खूप आनंद देणारा असतो. दुर्वांवर चालणं किंवा नैसर्गिक गवत जिथे उगवलेलं असतं तिथे चालणं. आता हा जो पाऊस आहे जुलै महिन्यामधला, त्यावर जे उगवलेलं गवत आहे ना डोंगरावरचं, त्याच्यावर चालण्याचा आनंद घ्या. कृत्रिमरित्या वाढवलेलं जे गवत असतं लॉन, त्याच्यावर सुद्धा चालायला हरकत नाहीये जर जिवंत असेल, पाण्याची गरज असेल तर. पण ते प्लास्टिकचं पण हिरवं गवत सध्या येतं, त्याच्यावर चालून फायदा होईल का? नाही. उलट ते बोचणारे पायाला. जसे हातावर सेन्स बर्ड्स असतात तसे पायाला सुद्धा सेन्स बर्ड्स असतात. हातावर जसे ॲक्युप्रेशरचे पॉइंट असतात तसे पायाला देखील ॲक्युप्रेशरचे पॉइंट जसेच्या तसे असतात ठेवलेले. त्यामुळे जेव्हा तुम्ही बेअर फूट चालता तेव्हा त्या जमिनीमध्ये असलेले दगड किंवा त्या झाडांचा असलेला एखादा स्पर्श, त्याच्यावर असलेला दवाचा थेंब, हा देखील तुमच्या त्वचेमधनं शोषला जातो. माझ्या काकांचा एक अनुभव सांगतो. काकांची शुगर कधीच नॉर्मल होत नव्हती, कायम 300 350च्या बाहेर. 3 वेळा इन्शुलिन घेऊन सुद्धा काहीच फरक पडत नव्हता. जेव्हा ते इथल्या जवळच्या मधुमेह तज्ज्ञांकडे गेले तेव्हा ते म्हणाले की यापेक्षा इन्शुलिन वाढवू शकत नाही, गोळ्यांचा डोस तुम्हाला सहन होणार नाही, शुगर डाऊन होण्याची शक्यता असते, तुम्ही वैद्य सुविने दामले यांनाच भेटा. शेवटी काका माझ्याकडे आले आणि मला विचारलं की मी काय करू रे. तेव्हा मी सांगितलं त्यांना की दुर्वांवर चालण्याचा व्यायाम करा. ते म्हणाले आमच्या तुळशीच्या भोवती भरपूर दुर्वा आहेत. म्हटलं घाला तुळशीला प्रदक्षिणा, 21 प्रदक्षिणा घाला. आज 1, उद्या 2, परवा 3, अशा रीतीने जरी प्रदक्षिणा वाढवत गेला तरी चालतं. समोरच्या समोर, जेव्हा घरातल्या घरात किंवा घराच्या समोरच्या अंगणात जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा घरातल्यांना काळजी नसते, हे कुठे भटकायला गेलेत आणि कुठे पडले तर, शुगर डाऊन झाली तर काय होईल. त्यामुळे तुळस यासाठीच ठेवलेली आहे की तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. दरवाजातल्या दरवाजात जी आपण लॉन लावलेली असते तिथे सुद्धा आपण फिरायला काहीच हरकत नसतं. अनवाणी जेव्हा आपण फिरतो तेव्हा पायामधल्या जे सेन्सरी ऑर्गन्स असतात त्या नसा थेट डोळ्यापर्यंत आणि डोक्यापर्यंत, मेंदूपर्यंत सुद्धा जात असतात. पंचेंद्रियांपैकी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे 2 भाग जर केले तर पाद हे इंद्रिय जे आहे हे कर्मेंद्रियाचा एक भाग आहे. आणि तिथल्या जे सेन्स बर्ड्स असतात, स्पर्श ग्रहण करणाऱ्या ज्या नसनाड्या असतात, त्यांना ऍक्टिव्हेशन असतं. जेव्हा तुम्ही कानाला असं 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 हलवता तेव्हा कानाला ऍक्टिव्हेशन मिळतं. जेव्हा पोटावरनं हात फिरवता पोटाला ऍक्टिव्हेशन मिळतं. हृदयावर जेव्हा तुम्ही मालिश करता हृदयाला ऍक्टिव्हेशन मिळतं. केसांमधनं जेव्हा तुम्ही कंगवा फिरवता किंवा बोटं फिरवता केसांच्या बुळांना ऍक्टिव्हेशन मिळतं. तसं पायाच्या तळव्यांना हल्ली आपण चप्पल, बूट, घरात सुद्धा आम्ही सँडल आणि स्लीपर वापरायला लागलोय. त्यामुळे हे पाय कधी बेअर फूट जमिनीशी संपर्कच होत नाही. जमिनीशी संपर्क होणं हा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आठवला. अर्थिंग. एखाद्या इलेक्ट्रिक करंटमध्ये अर्थिंग जर नीट नसेल तर त्याचा शॉक बसण्याची शक्यता असते. आपण सध्या जी वावरतोय ना, हे विदाऊट अर्थिंगच सगळीकडे फिरतोय, पायात चप्पल घालून, अर्थिंगच नाहीये. पण जेव्हा माझ्या पायामधल्या चपला मी काढतो आणि जेव्हा मी जमिनीवर उभा राहतो तेव्हा ते अर्थिंग जे असतं ना हे पूर्ण होतं. आणि या पृथ्वी मातेचा जो स्पर्श माझ्या शरीराला होतोय तो देखील तुम्हाला शांत, कूल आणि चिल करायला मदत करणार असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातनं माझ्या भूमातेला जेव्हा मी पाय लावणार असतो तेव्हा त्या पृथ्वी मातेची क्षमा मागायची आहे आणि एक सूत्र आणि एक श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोक असा आहे, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. समुद्र हे ज्याचं वसन आहे, वसन म्हणजे वस्त्र, समुद्र हे जिचं वसन आहे म्हणजे पृथ्वी. पर्वतस्तन मंडले, जिच्या अंगावरचे पर्वत जे आहेत हे जणू काही तिचे दूध देणारे स्तन आहेत. पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, ही साक्षात ही विष्णूची जणू काही पत्नीच आहे. माझा तुला पाय लागतोय, पादस्पर्शम क्षमस्व मे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. चालण्याचं महत्व या पृथ्वी मातेला क्षमा मागण्यापासून सुरू झालेलं आहे, हे विसरून चालणार नाहीये.
बेअरफूट चालणं केव्हाही आरोग्याला चांगलं असतं. वाळूवर चाला, मातीवर चाला, दगडांवर चाला किंवा लॉनवर चाला, नाहीतर दुर्वांवर चाला, पण चालायचं हे आरोग्याचं रक्षण होण्यासाठी, व्यायाम म्हणून नव्हे, आनंद मिळण्यासाठी मनाला आणि शरीराला. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं, आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढत आहेत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.